बघा, एका क्रिकेट स्पर्धेत 21 संघ सहभागी झाले होते. प्रत्येक संघाचा प्रत्येक दुसऱ्या संघाशी एक सामना होऊन त्यातील 4 संघ निवडले. त्या निवडलेल्या 4 संघाचा पुन्हा प्रत्येकाशी सामना झाला व शेवटी 2 संघ निवडून त्यांच्यात एक सामना झाला. तर स्पर्धेत एकूण किती सामने खेळले गेले असा प्रश्न विचारला. सहभागी झालेले जे काही संघ आहेत लेकरांनो, 21 संघ, याचे त्यांनी 4 तुकड्या केल्या पाहिजे. म्हणजे जे 4 संघ निवडले, लक्षात घ्या, एकूण सामने खेळून जे 4 संघ निवडले, उदाहरणार्थ ए, बी आणि सी, हे जे काही 4 संघ निवडले लेकरांनो, नंतर या 4 संघानंतर त्यांनी 2 संघ निवडले लेकरांनो. ते 2 संघ निवडलेत, उदाहरणार्थ ए आणि अशा पद्धतीनं हा अंतिम सामन्यासाठी हे 2 संघ निवडलेले असावेत. इथं झालेले सामने एकूण किती बाबा? हे 4 संघ निवडेपर्यंत झालेले सामने किती? 4 संघ निवडल्यानंतर झालेले सामने किती? आणि 2 संघ निवडल्यानंतर एकच सामना झाला असेल, परंतु 2 संघ निवडल्यानंतर झालेले सामने किती? असा प्रश्न हे मांडलं म्हणजे तुमच्या सहज लक्षात येईल. हस्ता आंदोलन आणि हे सामने दोन्ही प्रकरणं ॲज इक्वल आहेत. इथं अशा पद्धतीचे प्रश्न सोडवण्यासाठी साधं आणि सोपं सूत्र n कंसामध्ये n वजा 1 आणि याला भागीला 2 असते. nच्या ठिकाणी मांडायचं काय? तर n म्हणजे लेकरांनो प्रश्नामध्ये दर्शवलेले 21 संघ. प्रश्नामध्ये 21 संघ आहेत. 4 संघ, बघा इथं प्रश्न काय म्हणते, क्रिकेट स्पर्धेत 21 संघ सहभागी झाले. प्रत्येक संघाचा प्रत्येक दुसऱ्या संघाशी एक सामना होऊन त्यातील 4 संघ निवडले गेले. आता हे जे 4 संघ निवडेपर्यंत एकूण सामने किती झाले होते लक्षात घ्या. त्यासाठी हे सूत्र वापरा. एकूण संघ म्हणजेच हे n, लक्षात घ्या, नंबर. मग यांच्या ठिकाणी हे 21 मांडून कंसामध्ये सुद्धा n आहे म्हणून परत 21 वजा 1 छदस्थानी 2 21 कंसातील ही वजाबाकी 20 भागीला 2 21 सोबत 20 गुणिला भागीला 2 हा भाग 10 गेला म्हणजे 21 गुणिला 10 210 सामने होतील. 4 संघ निवडेपर्यंत, ओके, किंवा 4 संघ निवडण्यासाठी असं लिहा. 4 संघ निवडण्यासाठी एकूण होणारी सामन्यांची संख्या 210. आता 4 संघ निवडलेत, लक्षात घ्या, हे 4 संघ निवडलेत. 4 संघ निवडले तेव्हा झालेले सामने किती बाबा? सूत्र तेच, लक्षात घ्या. जसं की n कंसामध्ये n वजा 1 भागीला nच्या ठिकाणी इथं मात्र संघ 4 आहे. जेव्हा 4 संघ निवडले त्या 4 संघामध्ये सुद्धा निवडलेल्या 4 संघाचा पुन्हा प्रत्येकाशी सामना झाला. मग या 4 संघामध्ये झालेले एकूण सामने किती? इथं सूत्रामध्ये यांच्या ठिकाणी 4 मांडा. 4 कंसामध्ये परत n म्हणून 4 भागीला 2 4 ही वजाबाकी 3 भागीला 2 4 सोबत 3 गुणिला भागीला 2 हा भाग गेला 2 ना सर, म्हणजे 2 गुणिला 3 इथं 6 सामने होतील. इथं होणारे सामने 6 सामने. आणखी फायनलसाठी 2 संघ निवडले. शेवटी 2 संघ निवडून त्यांच्यामध्ये एक सामना झाला. ह्यो काही मांडायची गरज नाही. किंबहुना तुम्हाला मांडायचा असेल n वजा 1 भागीला 2 संघामध्ये एकच सामना होणार. मग 2 वजा 1 भागीला 2 हे 1 अशा पद्धतीनं 2 गुणिला 1 भागीला 2 ला 2 कटले, हा एक सामनाच होणार जो की प्रश्नामध्ये ऑलरेडी दर्शवलेला आहे. एकूण सामने झाले किती बाबा? 210, हे 6, 216,
आणि हे एक 217 हे या तुमच्या पहिल्यानं झालेले मित्रांनो 210 4 संघ निवडेपर्यंत 4 संघ निवडल्यानंतर झालेले सामने 6 नंतर शेवटचा फायनल 1 लक्षात घ्या. म्हणजे 217 सामने हे असेल तुमच्या या विचारल्या प्रश्नाचं पोरांनो उत्तर. ओके. सामने हस्ता आंदोलन ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल. ओके.